थालीमध्ये गेली हे शेवग्याची आमटी, हे आहे वरण, वाटाण्याची सुक्की एकदम रबरबीत भाजी, कोशिंबीर, चवळीची भाजी झणझणीत आणि ही आहे आपली बेसन वडी, खरडा एकदम तिखट झणझणीत मिरच्या वापरून हा खरडा तयार केला आहे. हे आहे शेंगदाण्याची करंची अशी चटणी, हे आहे श्रीखंड आणि ही कारळ्याची चटणी. थांबा थांबा, अजून खूप वस्तू आहेत. ही आहे मुळा घेतला आहे कट करून. लोणचं घ्यायचं, लोणचं घ्यायला विसरायचं नाही. व्हेज थाली म्हणलं की लोणच्याचा उपयोग केलाच पाहिजे. आणि ही आहे चपाती. घरगुती व्हेज थाली मस्त अशी तयार झाली आहे बघा, हॉटेलपेक्षा भारी की नाही? हो, आज आहे सोमवार आणि सोमवार दिवशी मी तयार एक जोडपं सांगते, तुम्हाला माहीतच आहे. आणि प्रत्येक वेळेला मी घरातल्या वस्तू वापरून, साहित्य वापरून जितकी आपली थाली भरल किंवा छान टेस्टला होईल असे पदार्थ तयार करत असते. आणि तुम्हाला खुशखबर सांगू का, यूट्यूबचं पेमेंट झाल्यानंतर मी आज आणले हे शेगडी आणि त्या शेगडीवर मी सोमवारचा सगळा स्वयंपाक केला आहे. खूप आनंद झाला आहे आणि हे करतानासुद्धा आनंद झाला आहे आणि त्याची चव सगळी माझ्या जेवणाला आली. तर शेगडी पहिल्यांदा जोडल्यानंतर दूध उकळून घेतलं आहे. खीर वगैरे करायचा विषय नव्हता कारण मी श्रीखंड आणलं होतं. दूध उकळून घेतलं आणि ही सुरुवात झाली आपल्या शेगडीची. आणि विशेष सांगतो, आपल्या यूट्यूबच्या पैशापासून मी ही शेगडी घेतली आहे बरं का. तर आता काय करायचं, मी तर डाळ लावली, शेवग्याची आमटी करणार होते म्हणून डाळ घातली होती शिजत. मिरच्या भाजून घेतल्या आहेत. खरडा बघितलाच आहे व्हिडिओमध्ये. खरडा करण्यासाठी मिरच्या छान अशा करपूस भाजून घ्यायच्या आणि लगेचच तिसरा पदार्थ करायला घेतला आहे, तो म्हणजे आपली बेसन वडी किंवा म्हटली जाताना झुणक्याची थापीची वडी, तीच आपण बेसन वडी करत आहोत. तेल घालायचं, त्यासाठी भरपूर जिरे मोहरी घालायचं आणि लसणाचा जास्त वापर करून मिरची बारीक करून घ्यायची मिक्सरला किंवा वाटून घेतली तरी सुद्धा चालतं. तर तो वाटून घ्यायला आपल्याला वेळ मिळत नसतो किंवा आता पद्धतच बंद झाली आहे ती, त्यामुळे मी तर मिक्सरमध्ये घेतलं आहे, छान पुसून वगैरे घातलं आहे ते. आणि हे सर्व साहित्य आपण भाजून घ्यायचं. मिरची, लसूण, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता नसल्यामुळे मी तर कढीपत्ता घातला नाही. असला तर आवर्जून कढीपत्त्याचा वापर करा, त्यामुळे या वडीला छान अशी सुंदर चव येते. तर हे सर्व छान भाजल्यानंतर ह्यामध्ये घालायची हळद आणि ह्यामध्ये घालायचं पाणी. जेवढं वड्या करायच्या आहेत तेवढ्या अंदाजाने ह्यामध्ये पाणी घालायचं. कसं घट्ट पातळ झाली तरी सुद्धा वड्या व्यवस्थितच पडतात. तर आमच्या इथं आम्ही 10 ते 12 माणसं होतो जेवणासाठी, त्यामुळे मी इथं भरपूर पाणी घातलं आहे आणि घट्टसर ह्याचा गोळा व्हावा इतकं पाण्याचा वापर केला आहे. मीठ घालायचं चवीपुरतं आणि ह्यामध्ये पीठ घालून घ्यायचं. तर तुम्हाला सांगते, आपली फोडी झुणका असतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं ना कमी घट्ट करायचं, म्हणजे वड्या आहेत ते छान अशा ह्या वड्या आहेत ते 3 ते 4 दिवस टिकतात. फ्रीजमध्ये ठेवल्या तर 8 दिवससुद्धा टिकतात बरं का. यामध्ये आपण लसूण वगैरे छान असं परतून घातलं आहे आणि ही भाजणी आहे ती चांगली व्यवस्थित झाली की वड्या सुंदर टिकतात बरं का. आणि कसं वातावरण थंडीचं असलं की खराब होत नाहीत वस्तू. तर तुम्हाला जास्त दिवस पाहिजे असेल तर फ्रीजमध्ये ठेवून थोडंसं तव्यामध्ये परतून खाल्ल्या तरी सुद्धा चालतात. तर आता हे काय केलं आहे, आपण सगळं मिक्स करून घेतलं आहे, पीठ वगैरे घालून मिक्स करून. आणि हे सगळं हाताला तेल लावायचं आणि थापून घ्यायचं. आता पहिल्यांदा भाजताना उलटण्यानेच पहिल्यांदा सगळं पसरून द्यायचं आणि नंतर हाताला तेल लावून थापल्या की सेट होतात व्यवस्थित. आणि त्यावर घातले आहे मी इथं हिरवीगार देशी कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस. ह्यामुळे ना या वडीला खूप छान सुंदर चव येते बरं का. तर जेवढी कोथिंबीर असेल आणि हा खोबऱ्याचा किस असेल, जेवढा घालल तेवढ्या खोबऱ्याच्या वडीला छान चव येते, कारण की झणझणीत असं टेक्स्चर खालचं असतं आणि त्यावर हा वरती गुळचटपणा खोबऱ्याचा आणि आपली देशी कोथिंबीर कच्ची ती वेगळी स्वाद येतो. तर हा पदार्थ पहिला असा झाला आहे म्हटला तरी चालतो, परफेक्ट असा. डाळ शिजली होती, डाळ पहिल्यांदा शिजत घातली आहे आणि इथं डाळ शिजल्यानंतर आपण शेवग्याची आमटी करणार आहोत, त्यामुळे तर शेवगा छान असा सोलून त्यामध्ये घातला आहे. तर नंतर लक्षात आलं की आपल्याला कुकरचा भरपूर असा उपयोग करायचा आहे, त्यामुळे ट्रान्सपरंट केला आहे दुसऱ्या टोपमध्ये आणि त्याच कुकरमध्ये आता घालणार आहोत वरणाला डाळ. आणि व्हेज थाली म्हणलं की वरण हा पदार्थ येतोच. दरवेळेला मी वरण करते त्याच पद्धतीने ह्या वेळेला सुद्धा केलं आहे. जितकं घरामध्ये साहित्य असेल त्या साहित्यापासून मी व्हेज थाली तयार करायची प्रयत्न करत असते. जास्त खर्च नाही, फक्त खर्च माझा कशाचा येतो, श्रीखंड आणि थोडंसं वटण वगैरे आणते ते तेवढाच खर्च ना, बाकीचे साहित्य आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच. तर आता वरणासाठी मी तर
डाळ घातली होती शिजत, त्याचं पाणी थोडंसं खरड्यामध्ये गेलं आहे. म्हणजे ते घालताना तुम्ही बघत असालच. खरडा करण्यासाठी मी भरपूर असा लसूण वापरला आहे, कोथिंबीर घातलं आहे, जिरे घातलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि ह्याचा आता मिक्स बारीक करून घ्यायचं. थोडंसं कोथिंबीर राहिली होती ते सुद्धा बारीक करून घेतली आहे बघा इथं वरच्या साईडला राहिलेली. आणि झाला आहे आपला झणझणीत खरडा किंवा ठेचा म्हटलं तरी चालतं. तर आपण नंतर करूया. गव्हाचं पीठ मळून घ्यायचं, मीठ वगैरे घालून पाणी वगैरे घालून छान ह्याचा गोळा करून घेतला आहे मी. तर व्हेजमध्ये आपण काय करतो, जास्त करून चपातीच करतो सोमवारचं, आणि सोमवारी कसं भाकरी खात नाही त्यामुळे चपाती केली जाते. तर हे जोडपं आहे ते शेतकरी असल्यामुळं मी ह्यामध्ये वाळलेसुद्धा पदार्थ केले आहेत आणि ओल्या भाज्यांचा सुद्धा उपयोग करून केला आहे. आणि जास्त करून मी जुन्या म्हणजे झुणक्याची वडी आणि खरडा चटण्या आहे ते ह्याचं ॲडिशनल केलं आहे. कारण की शेतकरी लोक आहेत ते असले पदार्थ खूप आवडीनं खातात. त्याच्या पसंतीनुसार केलं आहे, बिना म्हणजे त्यांना विचारलं नाही असंच केलं आहे. कारण की मी सुद्धा शेतकऱ्याची मुलगी आहे, काय आवडते ती आमचे वडील जे खातात ते असंच पद्धतीने केलं आहे मी इथं. तर शेवग्याची आमटी इथं फोडणी देण्यासाठी जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट आणि भरपूर असा लसणाचा वापर देऊन ही फोडणी दिली आहे. आता ही झालं आहे आपली शेवग्याची आमटी आणि लगेचच आपलं वरण फोडणी देऊन घेणार आहोत. वरणातसुद्धा डाळ शिजली होती. आणि तुम्हाला सांगतो, मी उशीरनं जेवण करायला घेतलं होतं. दरवेळेला 2 ते 2:30 वाजता घेते आणि ह्यावेळेला 3:30 वाजता मी जेवण करायला घेतलं होतं आणि 1-1.5 तासात झालं. तर ह्याचं कारण म्हणजे ह्या सिगडी घेतली आहे, ती नवीन सिगडी घेतली आणि त्याला 3 बर्नर आहेत, त्यामुळे जेवण मात्र पटपट व्हायला लागलं होतं. ह्याचा स्फोटसुद्धा जास्त होता आणि नवीन वस्तू पण आहे. आणि दुसरा आनंद म्हणजे माझ्या केलेल्या कष्टाचं फळ आज मला भेटलं होतं. आणि ते शिगडीकडे बघून मला असं खूप आनंद वाटत होता. प्रत्येकाला जसा होतो तसाच. तर इथं आपण फोडणी देऊन घेतले वरणाला. तेल घातलं आहे, जिरं, मोहरी आणि लसूण भरपूर घालून हे वरण तयार करून घेतलं आहे. उकळी मारून घेतलं आहे. दरवेळप्रमाणेच वरण केलं आहे. वाळलं म्हणजे कडधान्य म्हणून इथं मी चवळीची भाजी करत आहे बघा. चवळी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि शिजण्यासाठी ठेवायचं. चवळी थोडीशी पहिला भिजत घातली की 3 शिट्ट्यामध्ये शिजली जाते. अचानक चवळीची भाजी करायचं ठरलं त्यामुळे इथं 5 शिट्ट्या घेतल्या आहेत. तर चवळी शिजत आहे शिजली आहे तोवर आपण थंड कुकर होस तर आपण कोशिंबीर करून घेऊया. काकडीची कोशिंबीर करणार आहोत. काकडी, कांदा, टमाटर ह्या तिन्हीचा उपयोग करून कांदा, काकडी आणि टमाटर आहे ते बारीक कट करून घेतलं आहे. आणि काकडी आहे ती मी किसून घेतली आहे बघा. किसलेल्या काकडीमध्ये आणि कांदा आणि टमाटरमध्ये कोथिंबीर घातली आहे, साखर घातली आहे, मीठ घालायचं चवीपुरतं आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूट वापरून त्यामध्ये घातलं आहे मी मोहन म्हणजे तेल कडकडून घालायचं, जिरे मोहरी घालून सर्व हे घातलं की नंतरच ह्यामध्ये शेवटीला दही घालायचं. अगोदर दही घातलं की फुटण्याची किंवा आंबट जास्त होण्याची शक्यता असते तेलामुळं. तर आपण सर्व साहित्य घातलं आहे, तेल घातलं आहे, शेंगदाण्यावर घातलं की वेगळी चव येते ह्याला. आणि दही घातलं आहे बघा. दह्याचं प्रमाण आहे ते आपल्या आवडीनुसार करा. मी तर थोडंसं दही घातलं आहे कारण की आमच्या घरामध्ये थोडंसं पेशंट आहेत, म्हणजे खोकला सर्दीचं प्रमाण असल्यामुळे इथं दही कमी घातलं आहे. त्या लोकांतर काही कोशिंबीर खाल्लीच नाही. तर ही कोशिंबीर झाली आहे मस्त अशी. तर आता चला करूया दुसरा पदार्थ आपण आता करायला घेणार आहोत. आणि असं काहीतरी करायला गेलं की गॅस एक लवकर लागत नाही. चवळीची भाजी करणार आहोत आपण इथं अगदी साधी सिंपल पद्धतीनं. तर तेल घालून घ्यायचं पॅनमध्ये. ह्यामध्ये मी मिरच्या भाजल्या होत्या, तेलकट असा दिसत असेल तुम्हाला, पण मिरच्या भाजल्या खरडा करून मी इथं चवळी भाजी करण्यासाठी ठेवलं होतं. जिरं घातलं आहे आणि मी मोहरी वापरत नाही अशा सुक्या भाज्या करताना. जिरं आणि भरपूर असा कांदा घालायचा. कांदा परतला की त्यामध्ये हळद आणि आपला कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी आहे ती घातली आहे. जितकं तिखट वगैरे तिखट खाणारी माणसं होती त्यामुळे मी तिखटाचा थोडासा जास्त इथं वापर केला आहे. आणि घातल्यानंतर तिखट वगैरे भाजलं की त्यामध्ये चवळी घालायची. पाण्यासकट घातले आहे म्हणजे कसं तो मसाला लाल तिखट चटणी आहे ती पाण्यामध्ये शिजली जाते. आणि शिजल्यानंतर चवळीला ना चटणीचा कच्चापणाचा वास येत नाही, भाजी छान सुंदर अशी लागते. नंतर घालायचे आपलं चवीपुरतं मीठ घालायचं. भरपूर अशी कोथिंबीरचा मारा करायचा ह्या चवळीवर आणि पाणी आटोस तर आलटून पलटून परतून घ्यायची. आणि ह्यामध्ये मी काय केलं आहे ॲडिशनल कलर येण्यासाठी या चवळीला थोडंसं लाल काश्मीरची पावडर घातली. ऑप्शनली आहे, घातलं तर चालतं, नाही घातलं तरी सुद्धा चालतं. तर अगदी आपल्याला व्हेज थाली आहे ती हॉटेलसारखी करायची होती काय, त्यासाठी मी इथं लाल काश्मीरची पावडरचा वापर केला आहे. त्यामुळे कलरसुद्धा अगदी लालभडक दिसत आहे बघा चवळीच्या भाजीचा. तर आपण नेक्स्ट करणार आहोत ओली भाजी म्हणजे वाटाण्याची, हिरव्या वाटाण्याची भाजी. एक वाळलं आणि एक ओलं अशी ही भाजीचा प्रकार केला आहे इथं मी बघा.
तर हिरव्या वाटाण्याची भाजी करण्यासाठी थोडंसं तेल इथं जास्त घातलं आहे. तर म्हणजे भाजी आहे ती छान चवीला लागावी किंवा वेगळा काहीचा पदार्थ करायचा झाल्यानंतर आपण थोडासा तेलाचा वापर करतच असतो. 2 मिडियम साईजचे कांदे कट केले होते ते घातले आहेत. छान असं तेलामध्ये परतून द्यायचं. आणि चुकून विसरले होते आपले जिरे भाव, ते जिरे भाव घालायचे विसरले म्हणून वरूनच घातलं आहे. फोडणीला नक्की तुम्ही पहिल्यांदा जिरे घाला आणि नंतर कांदा घाला. तर ह्यामध्ये घालायचा हिरवा वाटाणा छान असा 2 मिनटं परतून घ्यायचा या तेलामध्येच. आणि त्यानंतर घालायचा हा टमाटर. हा टमाटरवाला टमाटर घालायचा. जितका पाहिजे तितका तुम्ही ते टमाटर घातला तरी चालतो. आणि सर्व साहित्य आहे ते छान असं परतून द्यायचं. तर ही लवकर भाजण्यासाठी, पटपट भाजण्यासाठी ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे, हळद घातली आहे, धना जिरा पावडर घातली आहे. जास्त मसाले इथं ॲडिशनल केले नाहीत. अगदी बेसिक मसाल्यांचा वापर करून ही भाजी केली आहे वाटाण्याची. जितकं साधं कराल तेवढं पचायला चांगलं, पोटाला हलकं आणि चवीला भारी होतं. तर यामध्ये घातला आहे कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी. आणि ह्याला सुद्धा कलर येण्यासाठी मी लाल काश्मीरी मिरची पावडरीचा वापर केला आहे. जादू अशा पद्धतीनं ही कलर कसा आला आहे भाजीला लाल भडक अशासाठी. त्यामध्ये घालायचं पाणी हे सर्व शिजण्यासाठी. आणि नंतर ह्यामध्ये घालणार आहे आपण भाजलेलं शेंगदाण्याचं कूट. मस्त असं भरपूर म्हणजे रबरबीत असं भाजीला टेक्स्चर येतं आणि चपातीबरोबर सुंदर अशी भाजी लागते. कोथिंबीर घालायची भरपूर आणि ह्याच्या आता 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये गरगरीत अशी भाजी तयार होते. चपात्या इथं करायला घेतल्या आहे. चपात्या शिजल्या, वाटाण्याची भाजी तयार झाली आणि सर्व स्वयंपाक तयार झाला आहे. अगदी 11 मिनिटाच्या 11 म्हणजे पावणे 12 मिनिटाच्या आत, 12 मिनिटाच्या आत बघू शकताय. आणि एवढ्या करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे किती वेळ लागतो. तर सुंदर अशा सगळे पदार्थ झालते आपल्या नवीन शेगडीवर. आणि हे भातसुद्धा तयार केलता, चपातसुद्धा झाल्या. आणि ही आपली मस्त व्हेज थाली घरच्या घरी केली आहे. आणि हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ. तर चला धन्यवाद. सबस्क्राईब करा.